माझ्याकडे हळदी कुंकू आहे. हळदी कुंकू कार्यक्रम म्हणजे एक रम्य पहाट, महिलांनी गजबजलेली, मैत्रिणींनी सजलेली, सोनेरी क्षणांची एक आठवण, अनुभवांची गोड साठवण, महिलांच्या किलबिलाटाने वाहणारी एक सरिता, आणि यालाच तर म्हणतात हळदी कुंकू. हलवे फुटून तिळगुळांची करू खैरात, तिळगुळ घ्या गोड गोड बोला. हळदी कुंकवावर एक कविता करावीशी वाटते. तर कुंकू म्हणालं हळदीला, अगं तुझा मान खाली. कुंकू म्हणालं हळदीला, अगं तुझा मान खाली. मग हळद म्हणते, अरे माझ्यामुळेच तर तुला शोभा आली, माझ्यामुळेच तर तुला शोभा आली. मग हळद म्हणते की हळदी कुंकवाला या म्हणून कोणी कुंकू हळदला या असं म्हणत नाही, कुणी कुंकू हळद या असं म्हणत नाही. आणि माझ्या नावानेच तर तुझ्या नावाला शोभा आली, माझ्या नावानेच तर तुझ्या नावाला शोभा आली. हळदी कुंकवाच्या निमित्ताने अगदी मैत्रिणींची खूप अशा छान गप्पा रंगतात, खूप मस्त एन्जॉय करतो. आणि हळदी कुंकू का करायचं असतं तर पहिला अगोदर महिलांना घरातून बाहेर पडायला मिळतच नव्हतं, आणि हळदी कुंकवाच्या निमित्ताने का नाही पण महिलांना बाहेर पडायला मिळत होतं. आणि आता काय होतं की सर्वजण बाहेर पडल्यावर कोणा आपल्या या वैचारिक म्हणजे आपल्या गप्पांमध्ये किंवा आपल्या काही प्रोग्राममध्ये आपण एखादा प्रोग्राम अरेंज करतो, एखादी भिशी पार्टी म्हणा, किंवा आपले फोटोज आता तर नवीन ट्रेंड आलेला आहे की आपण खूप छान असे रील्स बनवतो. आता मला तर सर्वजणी म्हणतात की अगं तुझं लहान बाळ आहे, तू कसं एवढं मॅनेज करतेस. पण का माहिती नाही, हे करण्यात मला खूप समाधान मिळतो आणि खूप आनंद मिळतो, आणि हा खूप लाख मोलाचा आहे. आणि तुमच्यासारख्या मैत्रिणींसोबत मला तो द्विगुणित करायला अगदी खूप मस्त वाटतं आणि खूप छान वाटतं. आणि या सर्व प्रोसेसमध्ये मला तुमची तर साथ मिळतेच आहे. आणि म्हणून माझ्या या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला सर्वांनी येऊन माझा आनंद द्विगुणित केला. तर मला खूप आनंद झाला. आणि अगदी थोड्या वेळासाठी म्हणजे अगदी कमी वेळामध्ये मी तुम्हाला आमंत्रण करून सुद्धा तुम्ही आलात, तर त्यासाठी तुमचं मनापासून खूप खूप आभार. तर बाळाचं बोलणं सुद्धा झालं आणि छान असं हळदी कुंकवाचा कार्यक्रम सुद्धा मला खूप जणींना बोलवायचं होतं, पण काही शक्य झालं नाही. आणि हे सर्व झाल्यावर मी शेवपुरीचा बेत केलेला होता. तर शेवपुरीसुद्धा सर्वांना खूप आवडली आणि सर्वांनी एन्जॉय केली. आपल्या हळदी कुंकवाला येताना मैत्रिणी ज्या कमेंट देतात की खूप छान झालं आहे, खूप मस्त केलं आहे, तर याने खरंच खूप समाधान वाटतं. आणि आपल्याला जो आपण काही करतो तर त्याचं एक आत्मिक समाधान मिळतं की आपण काहीतरी केलं, आपल्याला खूप छान वाटलं, आणि याचा जो काही थकवा आहे तो अगदी पूर्णपणे निघून असा जातो. तर आता या ताईंनी मला अगदी तुम्ही शेवपुरी खाच असं म्हणून मला शेवपुरी भरवलेली आहे. मुलंसुद्धा पहा तुम्ही किती छान असे हे एन्जॉय करत आहेत. आणि अशा प्रकारे माझा हळदी कुंकवाचा कार्यक्रम संपन्न झाला.